नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 29 जुलै 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी लहानसा असेल आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चला, आजचा पहिला प्रश्न आहे. नोम्बेओ 2025च्या मध्यवर्ती सुरक्षा निर्देशांकानुसार जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता? ओके, तर या निर्देशांकानुसार जगातील सर्वात सुरक्षित देश आहे UAE. ओके, युनायटेड अरब एमिरेट्स. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. राजधानी आहे अबुधाबी. UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती यामधील सर्वात मोठे शहर आहे. दुबई. अधिकृत भाषा आहे अरबी. चलन आहे दिरहम आणि धर्म आहे इस्लाम. ओके, तर या देशाबद्दल एवढी माहिती पुरेशी आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे. गोर्बिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? ओके, तर गोर्बिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन जे आहे ते ऑप्शन सी राजस्थान. ओके, तर राजस्थानमध्ये याचं उद्घाटन झालं आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूया मित्रांनो याबद्दल. प्रकल्पाचे नाव आहे गोर्बिया सोलार पॉवर प्लांट. ओके, आणि क्षमता आहे 435 मेगावॅटची. उद्घाटनाची तारीख आहे 19 जुलै 2025 आणि उद्घाटक आहेत केंद्रीय नवीनीकरण ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी. ओके, तर केंद्रीय नवीनीकरण ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी आहेत, त्यांच्यातर्फे हे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, तर याचे स्थान आहे नोकवा, बिकानेर जिल्हा आणि राजस्थानमध्ये आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे. कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ज्याचं नाव आहे तैफून ब्लॉक 4 चे अनावरण केले आहे? ओके, तर तैफून ब्लॉक 4 चे नुकतेच अनावरण जे आहे ते तुर्की या देशाने केले आहे. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए तुर्की आहे. ओके, तर चला पुढे पाहूयात आपण पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे अनावरण नुकतेच कोणत्या शहरात झाले आहे? ओके, तर या ग्रीन हायड्रोजनचे जे नुकते अनावरण आहे ते हरियाणामधील पानिपत येथे झाले आहे. ओके, तर जो योग्य उत्तर असेल ऑप्शन सी पानिपत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण पाहूयात पाचवा प्रश्न. नुकताच जुलै 2025मध्ये जागतिक हेपॅटायटिस दिवस केव्हा साजरा करण्यात आला? ओके, तर जागतिक हेपॅटायटिस दिवस जो दरवर्षी आहे तो 28 जुलै रोजी साजरा केला जातो. ओके, तर लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो तारीख. दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हेपॅटायटिस दिवस साजरा केला जातो. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो थोडीशी माहिती पाहिजे याबद्दल. जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणजेच वर्ल्ड हेपॅटायटिस डे दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टर बारुच ब्लूमबर्ग यांच्या जन्मदिनानिमित्त निवडण्यात आलेला आहे. ओके, तर त्यांनी हेपॅटायटिस बी या विषाणूचा शोध लावला होता व त्याचे लस विकसित केली होती. त्याच्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त 28 जुलै रोजी जागतिक हेपॅटायटिस दिवस साजरा केला जातो. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न आहे. IRDAIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, तर IRDAIचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे अजय सेठ यांची. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल अजय सेठ. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात IRDAIबद्दल. IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, तर ही जी संस्था आहे IRDAI ही विमा क्षेत्राचे
नियामक आणि विकास करणारा स्वायत्त व संवैधानिक प्राधिकरण आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला 50 किलोवॅटचा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? ओके, तर हा जो प्रकल्प आहे हा उभारला जाणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिलाच 50 किलोवॅट औष्णिक क्षमतेचा हा जो प्रकल्प आहे तो उभारला जाणार आहे. ओके, तर चला, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आणि त्या राज्यातील सण आहेत लोसर, सोलुंग, नायकुम, ड्री आणि टोरग्या. ओके, तर हे सण लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार लक्षद्वीपमध्ये प्रवाळ आवरण किती टक्के कमी झाले आहे? ओके, तर लक्षद्वीपमध्ये जे प्रवाळ आवरण आहे ते नुकतेच 50% एवढे कमी झाले आहे. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल 50%. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 9वा प्रश्न आहे, नुकतेच टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन काढणारा दुसरा फलंदाज म्हणजेच बॅट्समन कोण बनला आहे? ओके, तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन काढणारा दुसरा फलंदाज आहे तो जो रूट बनला आहे. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल जो रूट. ओके, आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. ओके, सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड अजून कोणीही मोडलेलं नाही. सचिन तेंडुलकर जो आहे तो 1 नंबर स्थानावर आहे. ओके, पहिल्या स्थानावर आहे. आणि आता जे नवीन रेकॉर्ड बनला आहे तो जो रूटने बनवला आहे. ओके, तो जगातील दुसऱ्या नंबरचा खेळाडू आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 10वा प्रश्न आहे, नुकतेच आशिया कप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ओके, तर आशिया कप 2025चे आयोजन जे आहे ते नुकतेच ऑप्शन सी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE करण्यात आले आहे. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल. आणि थोडीशी माहिती पाहूयात या संयुक्त अरब अमिरातीबद्दल. राजधानी आहे अबुधाबी, सर्वात मोठे शहर आहे दुबई, अधिकृत भाषा आहे अरबी आणि चलन आहे दिरहम, धर्म आहे इस्लाम. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.